टाळ वाजवायला शिकवा, हरिपाठ म्हणायला शिकवा. तुमचा मुलगा कधी बिघडू शकत नाही. संस्काराची संस्कार लावणं आज काळाची खूप मोठी गरज आहे. आणि मी काल सुद्धा तुम्हाला सांगितलं, संस्कार लावण्याचं काम महिला भगिनींचं आहे. महिला वर्गाचं काम आहे संस्कार लावणं. कारण लहान लेकरं सर्वात जास्त आईजवळ असतात. आईने सांगावं, बाळा बाहेर जाऊ नको, बाहेर गेला तर तुका मुलांसोबत राहू नको, बाळा जास्त पैसे खर्चू नको, बाळा शाळेत गेल्यानंतर अभ्यास कर. आईचं शिकवायचं काम. आई जर म्हणत असेल, सोन्या तुला काय करायचं ते कर, मग तशी काय मुलांना संस्कार लागतील. आजच्या आई जर मुलगा रडायला लागला तर मोबाईल देतात हातामध्ये. माझ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांनी तलवार दिली होती. आज तुम्ही तुमचा मुलगा जर रडायला लागला ना, जी तुझ्या कित्येक आया आहेत मुलाच्या हातात मोबाईल देतात, कार्टून लावतात आणि निघून जातात टीव्ही बघण्यासाठी. तसे काय हो, कशी शिवाजी महाराजांसारखी मुलं घडतील, तसे काय आई वडिलांना जीव लावणारी मुलं घडतील. तुम्हाला वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, छत्रपती संभाजी महाराजांसारखे मुलं आमच्या सुद्धा घरी जन्माला यावे, यासाठी सांगितलं जातं. गर्भामध्ये मुलगा असताना ज्ञानेश्वरी वाचायला घेत होती. लक्ष देऊन ऐकलं का महिला मंडळ? गर्भामध्ये मुलगा असताना ज्ञानेश्वरी वाचायला घेत होती. रामकृष्ण हरी म्हणा बनवताना रोटी, साधू संतांचे आशीर्वाद घ्या कोट्यान कोटी, तेव्हाच छत्रपती शिवाजी महाराज येथील जिंकले. वाचताना ज्ञानोबा तुकोबांसारखे लेकरं आमच्या घरामध्ये जन्माला यावे, फक्त ज्ञानेश्वरी वाचावी घरामध्ये. रामकृष्ण हरी म्हणा फक्त स्वयंपाक करताना साधू संतांचे आशीर्वाद घ्या, त्या मुलांना आशीर्वाद द्या. साधू संतांचे आशीर्वाद जर तुम्ही घेतले ना, तर तुमच्या मुलांचे संस्कार बिघडण्याचं काम करत येणार नाही. तुमच्या मुलांचे संस्कार कधी बिघडू शकत नाही. आणि दुसरी काळजी घ्यायची म्हणजे अन्न बनवताना. तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वयंपाक करतात, स्वयंपाक करताना शेजारीला शिव्या द्यायच्या नाही, कोणा बाईला शिव्या द्यायच्या नाही, कोणाला शिव्या देण्यात शिव्या घालायच्या नाही. स्वयंपाक करताना फक्त एकच काम करायचं, रामकृष्ण हरी म्हणा. फक्त रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणताना तुम्ही रोटी बनवा. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणून हरिपाठ घेऊन भजन ऐकत जर तुम्ही स्वयंपाक केला ना, तर तरी सुद्धा तुमच्या मुलाचे संस्कार बिघडू शकत नाही. कारण अन्नाला खूप महत्त्व आहे माणसाच्या जीवनामध्ये. जसं अन्न आपण सेवन करू तशी माणसाची बुद्धी होत असते. भीष्माचार्यांचं उदाहरण सांगितलं जातं. बरं सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्र हरण होत होतं, त्यावेळेस भीष्माचार्य काहीच बोलले नाही. पण ज्यावेळेस युधिष्ठिरला ज्ञान सांगण्याची गोष्ट आली, ज्यावेळेस युधिष्ठिरला उपदेश करायचा होता, त्यावेळेस खूप ज्ञान युधिष्ठिरला सांगू लागले. द्रौपदी भगवान श्रीकृष्ण सगळेजण बाजूला उभा होते, बघत होते. त्यावेळेस द्रौपदी असली. भीष्माचार्यांनी विचारलं, काय झालं द्रौपदी, का बरं हसते? त्यावेळेस द्रौपदीने सांगितलं, पितामह, ज्यावेळेस भर सभेमध्ये माझं दुशासन वस्त्र हरण करत होता, ज्यावेळेस माझं वस्त्र ओढत होतं, त्यावेळेस तुम्ही काहीच बोलले नाही. का? त्यावेळेस भीष्माचार्यांनी सांगितलं, अगं द्रौपदी, मी कृष्णाच्या घरचं अन्न खाल्लं होतं, दुर्योधनाच्या घरचं अन्न मी खाल्लं होतं, म्हणून माझी बुद्धी सुद्धा दुष्ट झाली होती, वाईट बुद्धी झाली होती, माझ्या मनात चांगले विचार पाहिजे नव्हते. म्हणजे माणसाच्या अन्नाला खूप महत्व आहे. म्हणून तुम्ही घरी स्वयंपाक करताना रामकृष्ण हरी म्हणत हरिपाठ घेत भजन करत नाही ना, तुम्हाला नाही ना हरिपाठ म्हणता येत, नका म्हणू, हरिमुखी म्हणा. नाही ना तुम्हाला हरिपाठ म्हणता येत, नाही ना तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येत, कमीत कमी आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे ना, मोठा मोबाईल आहे ना प्रत्येकाकडे. घरामध्ये तुमच्याकडे नसेल प्रत्येक जणीकडे, पण घरामध्ये तरी आहे ना. आपल्या मुलाला बोलवायचं, बाळा तुझा फोन घे, संध्याकाळचे 6 वाजले, देव घरापुढे दिवा लाव. देव घरापुढे दिवा लावल्यानंतर हनुमान चालीसा मोबाईल मध्ये लावायची. हनुमान चालीसा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये दररोज 6:30 वाजता जर लावली ना संध्याकाळच्या वेळेला, तर कधीच तुमच्या घरामध्ये अशुभ शक्ती वास करू शकत नाही, नास्तिक शक्ती वास करू शकत नाही. आणखी एक सांगू, तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या मुलांचे संस्कार बिघडू नये, माझ्या मुलाने सुद्धा रामासारखा माझा मुलगा असावा, माझा मुलगा भरतासारखा असावा, माझा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा, माझा मुलगा ज्ञानोबा तुकोबांसारखा असावा, एवढा संस्कारी माझा मुलगा असावा, असं जर तुम्हाला वाटत असेल तर एवढंच एक काम करायचं. दररोज सकाळी आपलं बाळ उठल्यानंतर मुलाच्या हातामध्ये एक लोटा, म्हणजे जो आपण देवपूजेचा जो तांब्या आहे त्यात पाणी भरून द्यायचं.
घ्यायचं आणि ते पाणी घ्यायचं आणि महादेवाला जाऊन त्या मुलाला सांगायचं महादेवाच्या मंदिरामध्ये जा आणि हे एक लोटा जल महादेवाला अर्पण कर. तुमच्या जीवनात कोणती समस्या राहणार नाही. महादेवाला जर तुम्ही एक लोटा जल अर्पण केलं तर माणसाच्या जीवनातील पितृदोष निघून जातो, वास्तुदोष निघून जातो. ज्यामुळे आपल्याला वाटतं ना लक्ष्मी आलेली टिकत नाही, पैसा थांबत नाहीये, काही ना काही अडथळे येतात, काही ना काही समस्या जीवनामध्ये येतात. कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी सुख जीवनामध्ये भेटत नाही. संसार सुखाचा होईना, पुढे सुख लागायला, घरामध्ये पैसा आलेला ठिकाणा, पैसा येतोय पण स्थिर राहीना, लक्ष्मी येते घरात पण स्थिर राहत नाही. त्याला कारण सांगितले जाते माणसाच्या जीवनामध्ये याला कारण बघते पितृदोष आणि वास्तुदोष. अनेक दोष लागतात. पितृदोष जर लागला तर तुम्हाला वाटत असेल आमच्या जीवनातला पितृदोष निघून जावा, तर त्यासाठी फक्त दररोज सकाळी आपल्या मुलाला किंवा तुम्ही स्वतः करून एक लोटा जल घ्यायचं आणि ते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवांना अर्पण करायचं. तुमच्या जीवनातल्या सर्व समस्यांचा विनाश होईल. नाश होईल, कोणती समस्या तुमच्या जीवनामध्ये राहणार नाही. एक लोटा जल सर्व समस्याचा हल. प्रदीपजी मिश्रांची कथा तुम्ही ऐकली असेल, त्यांनी सांगितले आणि खरं आहे. तुम्ही फक्त एक लोटा जल तुम्ही भगवान श्री शंकरांना अर्पण करून बघा, तुमच्या जीवनात कोणता दोष राहणार नाही, कोणती समस्या तुम्हाला उद्भवणार नाही. तुमचे मुलं सुद्धा संस्कारी होतील, तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा सुद्धा वास होईल, लक्ष्मीची सुद्धा अडचण येणार नाही, कष्टाचं सुद्धा फळ भेटेल. आज चिंतन करता करता कालच्या सत्रामध्ये आपण चिंतन केले. कालच्या सत्रामध्ये आपण भगवान श्रीकृष्णांच्या विवाहाची कथा श्रवण केली. रुक्मिणी हरणाची कथा आपण श्रवण केली. विदर्भ नगरीची राजकुमारी असणारी रुक्मिणी माता, तिचा विवाह द्वारकाधीश म्हणजे द्वारका नगरीचे राजा भगवान श्रीकृष्णांसोबत झाला. भगवान श्रीकृष्णांसोबत आमच्या रुक्मिणी मातेचा अगदी थाटामाटामध्ये विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर रुक्मिणी मातेला अगदी 1-2 वर्षांनी प्रद्युम्न नावाचा मुलगा झाला. तर ज्यावेळी शंभरासुराला हे कळालं त्यावेळी शंभरासुर रागावला. कारण भगवंताचा पहिला मुलगा त्याचा वध करणार होता असं त्याला नारदजींनी सांगितलेलं होतं. तो घाबरलेला होता. वध करण्यासाठी, त्या मुलाला मारण्यासाठी त्याने सैनिक पाठवले. प्रद्युम्नचा वध करण्यासाठी त्याने सैनिक पाठवले. सैनिक शोध घेत रुक्मिणी माता आपल्या कक्षेमध्ये झोपलेले होते. झोपलेल्या असलेल्या अवस्थेमध्ये त्यांच्या समोर त्यांचं बाळ म्हणजे प्रद्युम्न झोपलेला होता. रुक्मिणी माता झोपलेल्या अवस्थेत ते सैनिक आले आणि त्यांनी प्रद्युम्नाला उचलून घेतलं. उचलून घेतल्यानंतर शंभरासुराकडे नेऊन सोपवलं. शंभरासुराने बाजूला एका नदीमध्ये वाहत्या पाण्यामध्ये प्रद्युम्नला सोडलं. शंभरासुराला वाटलं या पाण्यामध्ये प्रद्युम्नचा वध होऊन जाईल, तो मृत्युमुखी पडेल, त्याला दुसरं काही मारण्यासाठी नाही. पण ज्यावेळेस शंभरासुरानं प्रद्युम्नला पाण्यामध्ये टाकलं त्याच वेळेस एक मोठी माशी आली. तिला गिळून घेतलं. गिळून घेतल्यानंतर अगदी सुरक्षितपणे त्या माशीच्या उदरामध्ये प्रद्युम्न राहिले. काही दिवसानंतर एक मच्छीमार आले. मच्छीमार आल्यानंतर त्यांनी ती मोठी माशी पकडली. मोठी माशी पकडून राजाला दिली. शंभरासुर त्या नदीचा राजा होता. त्याच्या राज्यामध्ये दिली आणि स्वयंपाक खोलीत त्या माशीला पाठवण्यात आलं. त्या ठिकाणी एक बाई त्या ठिकाणी स्वयंपाक करण्यासाठी होती. तिनं ती माशी कापली. कापल्याबरोबर तिचे 2 भाग केल्याबरोबर त्यामध्ये एक सुंदर असे बालक दिसला. माशीच्या मुलामध्ये पोटामध्ये बालक बघितलेला पाहून तिला मोह निर्माण झाला. तिला लेकरू बाळ नव्हतं, संतती प्राप्त झाली. तिने त्या बाळाला घरी नेलं. त्याचा सांभाळ आनंदाने करू लागली. भगवान श्रीकृष्णाचा कपुत्र अगदी त्या स्वयंपाकीच्या घरात वाढू लागला. काही दिवसानंतर रुक्मिणी मातांच्या दुःखाला तर पारावर नव्हता. आपलं लेकरू हरवल्यापासून रुक्मिणी माता कोणाशी बोलत नव्हत्या. अखंड राधा त्यांच्या डोळ्यामधून वाहत होत्या. सारखं रडत होत्या. आपल्या लेकराचा धावा करत होत्या. कुठे आहे माझं बाळ, कुठे आहे माझं बाळ. तर आईच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख आहे तिचं लेकरू तिच्यापासून दूर आहे. आईचा अंतःकरण म्हणजे खूप ममता असते आईपासून. आईला माईचं साधन म्हटलं जातं. का
आईची एवढी माया या जगामध्ये दुसरं आपल्यावरती कोणीच करू शकत नाही. आई एवढं जीव कोणी करू शकत नाही. रुक्मिणी माता सुद्धा आईच्या अंतःकरणानं खूप रडत होत्या. देवाला विचारत होत्या, कुठे आहे माझा बाळ, कोणी नेलं माझ्या बाळाला. आपल्या मुलाचा प्रद्युम्नचा धावा रुक्मिणी माता करता करता असेच काही दिवस निघून गेले. प्रद्युम्न मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून 100 सुराचा बोध केला. बोलिये प्रद्युम्न महाराज की जय, कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे 100 सुराचा वध प्रद्युम्नजींनी केलाय. पुढे एक दिवस भगवंताच्या दुसऱ्या विवाहाची कथा सांगितली जाते. जामवंती आणि सत्यभामासोबत कसा विवाह झाला याची कथा खूप सुंदर आहे. पुढे भागवतामध्ये ती कथा येते. कथा खूप सुंदर आहे. एक वेळ सत्राजित नावाचा एक सेवक द्वारका नगरीमध्ये राहत होता. एक दिवस त्याने सूर्य भगवंताची खूप आराधना केली. ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः. आराधना करत मंत्र जाप करत त्याला सूर्य भगवंताला प्रसन्न करून घेतलं. आणि सूर्य भगवंताला प्रसन्न करून घेतल्यानंतर सूर्य भगवंत म्हणतात, वत्सा काय पाहिजे मागू तुला, मी तुला वरती प्रसन्न आहे. त्यानं मागितलं. सत्राजितने सांगितलं, बाबा मला काहीतरी एवढं दान द्या, हे सूर्यदेवा मला एवढं धन द्या, खूप धन द्या. सूर्य भगवंत म्हणले, हा मणी मी तुला देतो. समंतक नावाचा मणी सत्राजिताला दिला. सांगितलं, या मण्यापासून तुला दररोज रात्री मागशील तेवढे सोन्याचे मोहरा भेटतील, मागशील तेवढं सोन्याचं गहू भेटेल. 4-5 महिन्यांनी भरलेले अंडे तुला सोन्याचे भेटतील असं सांगितल्यानंतर